आणि ताबा मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी, परंतु स्टेप आउटचा एक गुण आणि त्यांच्या खात्यामध्ये अतिशय प्रेक्षणीय लढत चालू आहे. माईक कंट्रोल करा. सरपंच म्हणून काम पाहतायत बाबा शिरगावकर, आखाडा प्रमुखाच्या भूमिकेत सुहास बनकर चंद्रपूर आणि माणिक पाटील साईड पंथाच्या भूमिकेत. श्रेयस होळकर पहिला पुकार. संपलेल्या कुस्तीमध्ये संतोष दोरवाड रत्नागिरी विजयी. थोडक्यात अतिशय प्रेक्षणीय अशी लढत. गदेचा प्रबळ दावेदार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा सिकंदर शेख माती आखाडा सर एक वर लढतोय. लाईव्ह साठी जे ऑडिओ इनपुट आहे त्याच्यामधून आवाज प्रॉपर लाईव्हला जात नाहीये. लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे युट्यूबर नव्हते. उपस्थित सर्व सोशल मीडिया माझे पत्रकार बंधू आणि प्रेक्षकांच्या आरोग्या कृती चालू करा. गादी आखाडा क्रमांक एक वर तुल्यबळाशी महाराष्ट्र केसरी गटाची लढत चालू आहे. लाल पट्टीमध्ये सिकंदर शेख तर निळ्या पट्टीमध्ये अनिकेत मामले. कुमार पाटील ठाणे शहर आणि शिवम शेताळे कोल्हापूर. कुस्तीला प्रारंभ. सरपंचाचा इशारा. लाल पट्टी धारण केलेला सिकंदर निष्क्रियता दिली जाते. पैलवान कुस्ती करा. पृथ्वीराज मोहोळ पहिला पृथ्वीराज मोहोळ चला पटकन. शिवराज राक्षे पाहुण्यांच्या शुभास्ते कुस्ती लागणार आहे. पृथ्वी अतिशय तुल्यबळ. शून्य एक चा गुण फलक. स्वतः आयोजक आखाड्याच्या कडेला बघून कुस्तीचा आनंद घेतात रामकृष्ण अण्णा साधू पाटील. सुंदर देखील नियोजन कुस्तीगिरांसाठी असलेली बक्षिसांची खैरात आणि दरम्यान पहिल्या फेरीमध्ये एक गुणांची आघाडी दुहेरी फेरी परंतु आपल्या प्रचंड ताकदीनं आणि त्यातनं तो झोपवलाय. परंतु ताबा मिळण्याचे 2 गुण मात्र सिकंदरच्या खात्यामध्ये. कुस्तीचा गुणफलक 2-1. अण्णा रामकृष्ण अण्णा रामकृष्ण अण्णा जातो. अण्णा इकडं आकड्याच्या गोड खरेदीची लोक कशी ती बाजूला करा. एकदा सवय लागली ना परत नंतर आपल्या नंतर सगळं त्रास होईल. विनंती आहे आखाड्याजवळ बसलेल्या सर्व मान्यवरांना आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. अतिशय देखणं सुंदर नियोजन आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी शिस्त आहे. दरम्यान सिकंदर विरुद्ध अनिकेत पहिल्या फेरीची समाप्ती. सरपंच